तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच या व्हिडिओमध्ये मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंगचा चौथा सेमिस्टर चाललेला आहे स्टडी विथ प्रथमेश सोबत. ओके, तर आपण काय बघू मित्रांनो 8086 16 बिट ऑफ मायक्रो प्रोसेसर युनिट फर्स्ट चाललेला आहे आपला. आजचा लेक्चर नंबर 2 आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार तर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे आर्किटेक्चर ऑफ 8086. मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मला काय इम्पॉर्टंट क्वेश्चन दिला कारण सर्वात जास्त टाईम विचारला तो 6 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी. ह्याची ब्लॉक डायग्राम तर इतकी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की विचारू नका की एक्झामला येते. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी जेवढा काय आता या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तो तर लिहायचाच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय करणार आहे मित्रांनो, तुम्हाला मी करणार नोट्स सेंड कुठं व्हॉट्सअप चॅनलला, ग्रुपवरती लिंक खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन व्हा लवकर. सर्व नोट्स तिकडं प्रोव्हाइड करतो मी तुम्हाला. लिहायला घ्या ते नोट्स, स्टडी करत घ्या. आत्ताच सेम 4 हा खूप डिफिकल्ट सेम आहे, इतका सिम्पल नाही आहे. मायक्रो प्रोसेसरमध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर आतापासून स्टडी करायला घ्या मित्रांनो. आणि आपण ही ब्लॉक डायग्राम आहे आपली कुठली 8086ची फंक्शनल किंवा ब्लॉक डायग्राम. असा फक्त क्वेश्चन येईल की ड्रॉ फंक्शनल किंवा ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर. तर तुम्हाला ही काढावी लागणार आहे मित्रांनो. एक्झामला क्वेश्चन फक्त 4 मार्कासाठी डायग्राम तरी काढायला येतो किंवा ही डायग्राम काढा प्लस तिला जे रेजिस्टर एक्सप्लेन करा. ओके, असा क्वेश्चन येतो. तर आपण ही ओव्हरऑल डायग्राम पण बघणार आहोत. परत BIU काय असतो, एक्झिक्युशन युनिट काय असतो हे पण आज आपण इथं बघून घेऊया. ओके, तर बघा, तर हा पहिला आपल्या मेमरी इंटरफेसपासून सुरुवात होते. ओके, डायग्राम लक्षात बघा कशी ठेवायची आहे. मेमरी इंटरफेस लक्षात ठेवा, हा कनेक्टेड होणार आहे एका अशा ॲरोमध्ये, असं बॉक्स टाईपमध्ये ब्लॉकमध्ये हा कनेक्टेड होणार आहे. तो कनेक्टेड होणार आहे या सर्व रेजिस्टर्सला, म्हणजे ES, CS, SS, DS, IP. हा आहे आपला बघा, हा 2 पार्टमध्ये डिवाईड झाला आहे. एक आहे हा एक पार्ट आहे आपला आणि दुसरा आहे ह्याच्या खालचा पार्ट, बरोबर. हा पार्ट आणि हा पार्ट, ह्या 2 पार्टमध्ये हा डिवाईड झालेला आहे मित्रांनो. ह्याला आपण एका पार्टला म्हणतो BIU मीन्स बस इंटरफेस युनिट, दुसऱ्याला बोलतो आपण EU मीन्स एक्झिक्युशन युनिट. ओके, आता बघा, जी काही मेमरी इंटरफेस आहे ती कनेक्टेड आहे ES मीन्स एक्स्ट्रा सेगमेंट, CS मीन्स कोड सेगमेंट, SS मीन्स स्टॅक सेगमेंट, TS मीन्स डेटा सेगमेंट, IP म्हणजे इन्स्ट्रक्शन पॉइंटर, बरोबर आहे. तर हे झाले त्याचे 6 स्टॅक रजिस्टर. ओके, आणि इथं काय बघा, हा क्यू आहे, क्यू याला काय बोलतात बाईट क्यू, म्हणजे 1 2 3 4 5 6 एवढ्याच 2 गोष्टी आहेत BIU मध्ये. हेच ES, CS, SS, DS आणि IP. लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, बघा लक्षात असं ठेवायचं बघा, C बघा, CDE बरोबर आहे, CD आणि हा त्याला E बरोबर आहे, आणि S आणि IP, बस इतकाच लक्षात ठेवा. सर्वांच्या पुढे SS हा क्यू तर तुमच्या नेहमी लक्षात राहीलच मित्रांनो. आता पुढे बघा, एक्झिक्युशन युनिटमध्ये काय लिहायचं आहे, हे बघा ABCD दिसलं मित्रांनो. बघा AH, AA, BH, CH, DH, AL, BL, CL, DL. म्हणजे हा काय A हायर, B हायर, C हायर, D हायर, A लोअर, B लोअर, C लोअर आणि D लोअर. हे असे तुम्हाला डिवाईड करायचे. त्यानंतर खालती काय बघा SP, BP, SI आणि DI. ह्याच्याच खालती म्हणजे या ब्लॉकमध्ये काय काय तुम्ही बघितलं SP, PP, SI आणि DI. हे सर्व काय आहेत ना मित्रांनो, ते आपण बघूनच घेणार आहोत. आत्ताच्याच आत्ताच आपण बघून घेणार आहोत की नेमकं हे आहे तर आहे काय. समज मला हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेल तर या ब्लॉकमध्ये बघा, ह्याला बोलतात अर्थमॅटिक लॉजिक युनिट, त्याच्यामध्ये काय मित्रांनो बघा, अर्थमॅटिक लॉजिक युनिट म्हणजे काय, जे तुमचे अर्थमॅटिक ऑपरेशन ते परफॉर्म करतात. आणि ते ऑपरंट फ्लॅग ह्या आहेत फ्लॅग, हे लक्षात ठेवते. इथे SPI, BPI, SII, DII. आय होप तुम्हाला समजलं असेल की कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत ते. तर 2 युनिटमध्ये डिवाईड होतं बघा. एक असा युनिट आहे एक पार्ट हा आहे, त्याच्या एक पार्टमध्ये आहे BIU बस इंटरफेस युनिट, दुसऱ्याकडे एक्झिक्युशन युनिट. इथं ES, CS, SS, DS, IP आहे, इथं Q आहे 6 बीटचा. 1 बघा 1 2 3 4
6 बीटमध्ये डिवाइड झालं आहे, बरोबर आहे. आणि तो ऑपरंड फ्लॅग हे कनेक्टेड कसे आहेत मित्रांनो, ते तुम्हाला सर्व बघायला लागणार आहेत पेपरला जाताना. कारण जसं तुम्ही डायग्राम मिनिट काढाल तेव्हा तुम्हाला हमखास 4 मार्क मिळतील. 4 मार्क मिळाले, एक्सप्लेनेशन करा, 2 मार्क इथे मिळतील. मॅक्झिमम क्वेश्चन 6 मार्कला असतो. ओके, आय होप तुम्हाला समजलेला असेल कॉन्सेप्ट. आता आपण याच्याबद्दल एक्सप्लेनेशन बघूया. BIU म्हणजेच काय, एक्झिक्युशन युनिट काय मित्रांनो. पहिले तर जे रजिस्टर आहेत ना ते आपण बघून घेऊया. याचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्याचा PDF देऊन टाकेन, त्याच्यामुळे तुम्हाला तिकडं फक्त हँडरायटिंग नोट्स फक्त लिहायची आहेत. ओके, तर आता आपण बघूया पुढचा कॉन्सेप्ट आपण नेमका काय आहे. ब्लॉक डायग्राम तर आता आपण बघितली, बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन MSBTच्या म्हणजे जो क्वेश्चन पेपर करतात त्यांनी काय सांगितलं होता की रजिस्टर ऑर्गनायझेशन ऑफ 8086 पण तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करा. ओके, तर जेवढे रजिस्टर आपण यूज करतो 8086च्या मायक्रो प्रोसेसरमध्ये ते तुम्हाला सर्व इथे एक्सप्लेन करायला लागणार आहेत मित्रांनो. आपल्याकडे ऑप्शन नाही, ते आपल्याला करावंच लागणार आहे. पण मित्रांनो कधी असा पण क्वेश्चन एक्झामला टाकला जाऊ शकतो की व्हॉट इज ड्रॉ द फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8086 and explain BIU means bus interface unit आणि ऑर एक्झिक्युशन युनिट. मग ते सर्व एक्सप्लेन करण्यासाठी आपण सर्व व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. तर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. मी तुम्हाला इथे प्रॉपर नोट्स प्रोव्हाइड करणार, जे मी स्वतः तयारी केले होते, मी स्वतः लिहिलेले आहेत. स्वतः एक्झामला ते मी ट्राय केले, त्यांनी मला चांगला स्कोर दिलेला आहे. तर जे काही हँडरायटिंग नोट आहेत मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती ते प्रोव्हाइड करीन. पण जो आपल्याला MSBTकडून क्वेश्चन विचारला होता रजिस्टर ऑर्गनायझेशन, त्यात आपण बघून घेऊया. तर आपल्याला माहिती आहेत कोणते बघा, AXI, BXI, CXI, DXI. असं लक्षात ठेवा, ABCD, बरोबर आहे. AX मीन्स ॲक्युम्युलेटर, B मीन्स बेस, C मीन्स काउंटर आणि D मीन्स डेटा होल्ड करण्यासाठी. ओके, तर डेटाला होल्ड करण्यासाठी AX काय करतो सांगा. आता आपण बघू की AXचा मेन वर्क काय, बरोबर आहे. AX. सो AXचं नेमका वर्क काय फ्रेंड्स, ते यूज टू स्टोअर द रिझल्ट फॉर द अर्थमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन. याचाच अर्थ काय मित्रांनो, जो काही तुमचा अर्थमॅटिक मीन्स ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असू दे, डिव्हिजन असू दे किंवा लॉजिकल ऑपरेशन असू दे, कोणते लॉजिकल ऑपरेशन, अर्थमॅटिक ऑपरेशन कोणते प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. लॉजिकल ऑपरेशन कोणते, अँड ऑर नॉट. ते जो काही त्यांचा रिझल्ट येईल ना, जो आन्सर येईल ना, तो स्टोअर केला जातो AX ॲक्युम्युलेटरमध्ये. आय होप तुम्हाला समजलं असेल AX कशासाठी यूज केला होतो, बरोबर आहे. आता BX म्हणजेच की काय, तर BX कशासाठी यूज करतो बघा, यूज टू होल्ड ऑफसेट ॲड्रेस ऑर डेटा. जो काही डेटा आहे, ऑफसेट ॲड्रेस, स्टार्टिंग ॲड्रेस आहे बेसचा, जो बेस आहे तो कशामध्ये होल्ड केला होतो, BXमध्ये केला होतो. ओके, CXचं काम काय फ्रेंड्स बघा, CX म्हणजे की काय की ॲक्ट ॲज अ काउंटर फॉर रिपीटिंग ऑर लूप इन्स्ट्रक्शन. म्हणजे CX कशासाठी यूज केला तो, जो काय आपले लूप इन्स्ट्रक्शन म्हणजे फॉर लूप असतील ते आपण जे प्रोग्राममध्ये यूज करतो ते फॉर लूप झाले. पण इकडे वेगवेगळे लूप असतात. लूप म्हणजे रिपीट होणारे, जे सारखं रिपीट होतो, तो आपण CXमध्ये स्टोअर केला होतो. ओके, आता बघा DX म्हणजेच काय आहे, तर होल्ड द हाय 16 बीट ऑफ द प्रोडक्ट इन मल्टिप्लाय अल्सो हँडल द डिवाइड ऑपरेशन. म्हणजेच DX कशाला यूज केला तो, जो काही तुमचा 16 बीट आहेत, म्हणजे 16 बीटचा जो काही तुमचा डेटा असेल तो स्टोअर करण्यासाठी, जो मल्टिप्लाय पण केला जातो किंवा डिवाइड ऑपरेशन जो तुमचं परफॉर्म केला जातील ते सर्व स्टोअर केलं त्या DXमध्ये. आय होप तुम्हाला DX काय असतो हा समजला असेल. त्याच्याच खालती आहे CX म्हणजे काय, कोड सेगमेंट. होल्ड the base address of the all executable instructions in the program. म्हणजे जो काही बेस ॲड्रेस असेल ना, बेस ॲड्रेस जो इन्स्ट्रक्शनने एक्झिक्युटेबल आहे, एक्झिक्यूट होणार आहे, तो सर्व स्टोअर केला तो CXमध्ये. आय होप तुम्हाला हा कॉन्सेप्ट मित्रांनो, हा तुम्हाला कॉन्सेप्ट पूर्णपणे समजलेला असेल. आता आपण पुढे ह्याच्या अजून रजिस्टर आहेत. तर अजून किती रजिस्टर आहेत, रजिस्टर खूप आहेत, टोटल 14 आहेत. ते 14 तुम्हाला करूनच जावं लागतील एनी हाव. तर बघा पुढचं कोणतं आहे मित्रांनो, तर बघा SS म्हणजेच काय, स्टॅक सेगमेंट, बेस ॲड्रेस ऑफ स्टॅक. हा काय करतो, स्टोअर करतो, स्टॅकचं स्टोअर करतो बेस ॲड्रेस. ओके, DS डेटा सेगमेंट, डिफॉल्ट मीन्स बेस ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल, बेस ॲड्रेस ऑफ व्हेरिएबलचं स्टोअर करतो. ES म्हणजेच की काय, ॲडिशनल बेस ॲड्रेस फॉर मेमरी व्हेरिएबल इन एक्स्ट्रा सेगमेंट. जो काही ॲडिशनल बेस ॲड्रेस असेल मेमरीचा तो स्टोअर करण्याचं काम एक्स्ट्रा सेगमेंट करतो.
BP म्हणजेच काय, बेस पॉइंटर, कॉन्टेन अज्युम ऑफसेट फॉर द SS रजिस्टर. ओके, बेस पॉइंटर काय करतो, कॉन्टेन ऑफसेट ऑफ SS रजिस्टर, स्टॅक सेगमेंट रजिस्टर असं, स्टॅक सेगमेंट रजिस्टर याचा जो स्टार्टिंग ॲड्रेस असतो तो स्टोअर कोणात केला, तो BP केला होतो. तुम्हाला काय कसं समजेल ना, किंवा मी याच्यावर एक्झाम्पल घेईन तेव्हा. SP म्हणजेच की काय, स्टॅक पॉइंटर, कॉन्टेन द ऑफसेट ऑफ द टॉप ऑफ द स्टॅक, म्हणजे जो काही स्टॅकच्या टॉपला असेल तो ॲड्रेस स्टोअर केला तो SP केला तो. हे पण तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या. सर्वच इथं मला एक्सप्लेन करायला जमणार नाही आहे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. BIU, EU, एक्झिक्युशन युनिट, बस इंटरफेस युनिट, ते काय असतात, क्यू काय आहेत, प्रिफेच क्यू काय आहे, हे सर्व मी एक्सप्लेन नाही करू शकत. तर मी तुम्हाला त्याची प्रॉपर नोट्स प्रोव्हाइड करेन, ते तुम्ही लर्न करायला सुरुवात करा. ओके, आता आपण पुढचा कॉन्सेप्ट पण बघून घेऊया. पुढे काय बघा, हे अजून एक 4 आहेत, हे 4 पण समजून घ्या, म्हणजे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडेल. बघा, SI सोर्स इंडेक्स यूज इन स्ट्रिंग मोमेंट इन्स्ट्रक्शन, द सोर्स स्ट्रिंग इज पॉइंटेड बाय द SI रजिस्टर. म्हणजे जे काही स्ट्रिंग इन्स्ट्रक्शन असतात, स्ट्रिंग मोमेंट इन्स्ट्रक्शन म्हणजे स्ट्रिंग असते, समजा तिला SI मूव SI टू प्रथमेश, मग तो प्रथमेश नावाची जी स्ट्रिंग आहे ना ती याच्यामध्ये सोर्स इंडेक्समध्ये होईल. डेस्टिनेशन इंडेक्स ॲक्ट ॲज द डेस्टिनेशन फ्रॉम द स्ट्रिंग मोमेंट इन्स्ट्रक्शन. इंस्ट्रक्शन पॉइंटर कॉन्टेन द ऑफसेट ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड. ओके, इन्स्ट्रक्शन म्हणजे जी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपल्याला एक्झिक्यूट करायचे, पुढची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचे, ती इन्स्ट्रक्शन पॉइंटरमध्ये स्टोअर केली जाते. फ्लॅग रजिस्टर इंडिव्हिज्युअल बीट पोझिशन विदिन द रजिस्टर शो स्टेटस ऑफ CPU ऑर द रिझल्ट ऑफ द अर्थमॅटिक ऑपरेशन. हे मित्रांनो तुम्हाला एनी हाऊ लर्न करावं लागणार, कसे पण करून. जेव्हा तुम्ही हे लर्न कराल ना तेव्हा तुमच्या माइंडमध्ये फिट होईल की मायक्रो प्रोसेसर काय आहे, कसा असतो, वर्क कसा करतो, तुम्हाला पुढे समजणार आहे. ते क्रिटिकल टॉपिक आहे, पण जसं तुम्ही लर्न करत जाल ना तसं तुम्हाला तो समजून जाईल. माय बॅड, समजून जाईल. ओके, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मी एवढा सर्व तुमच्यासाठी शोधून काढतो आहे, तुम्हाला इतकी सगळी मी मेहनत करतो, तर तुम्ही पण मला फक्त एकच काम करा, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा आणि त्याच्या अगोदर सर्वात मेन कमेंट सेक्शनला फक्त एक थँक्यू टाका. त्याच्याने मला ॲप्रिशिएट होईन मी, आणि मी तुम्हाला असेच खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून आणेन, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. तुमचे जे नोट्स करायचा टाईम असतो ना की हां आम्हाला नोट्स करायला टाईम नाही भेटला, ते सर्व इकडे मी प्रोव्हाइड करते. ओके, व्हॉट्सअप चॅनल तुम्ही A to Z तुम्हाला नोट्स देणार आहे मी. तर असेच मला सबस्क्राईब करा चॅनलला आणि लवकरात लवकर माझ्या ग्रुपला जॉईन व्हा, मग तुम्हाला पण ते नोट्स मिळतील. ओके, बाय बाय.